नमस्कार, मी रेणुका. शो टाईममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अशा नामवंत जोडीला भेटणार आहोत, ज्यांचे मुलाखत आपण ज्यांची नेहमी बघत असतो, पण हीच एक नामवंत जोडी आता मुलाखतकाराच्या भूमिकेमध्ये असणार आहे. नेमकी त्यांना प्रश्नांची तयारी करताना काय गंमत येते, हीच आपण त्यांच्याशी शेअर करणार आहोत. तुम्हाला नामवंत जोडी म्हटल्यावर खरं तर कळलं असेल, सुप्रिया सचिन शोबद्दल आपण बोलतो आहोत. त्यांचं जोरदार स्वागत करूयात. स्वप्न ज्यांनी आम्हाला उडायला शिकवलं, वेळ जिने आम्हाला धावायला शिकवलं, उद्दिष्ट ज्यांनी आम्हाला मेहनत करायला शिकवलं, आणि माझी बायको जिने मला जगायला शिकवलं. आणि अशाच काही यशस्वी जोडप्यांना घेऊन आम्ही येत आहोत द सचिन सुप्रिया शो मध्ये. सुप्रिया सचिन शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. सचिनजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा तुम्हाला काय मी मुलाखत तुमची घेताना आम्हाला खूप मजा वाटत असते की तुमच्या खूप अनुभव वगैरे असतात, तुम्ही महागुरू पण असता, पण जेव्हा तुम्ही आता मुलाखत घेता आहात तेव्हा तुमची तयारी कशी असणार आहे? मुलाखत हा जो शब्द मराठीत आलेला आहे तो ॲक्च्युली फारसीवरनं आलेला आहे आणि त्याचा मूळ शब्द आहे मुलाकात. मुलाकात म्हणजे भेट किंवा भेटीगाठी. तर तशीच आमची भेट या कपल्सची दुसऱ्या कपल्सशी होणार आहे, वेगवेगळ्या कपल्सशी होणार आहे. आणि त्याचमुळे आम्ही त्यांच्याबरोबर भरपूर मनसोक्त गप्पा मारतो आणि त्या गप्पा मारत असताना उत्स्फूर्तपणे सुद्धा आम्हाला काय काय वाटतं विचारावं असं, तर तसंही आम्ही विचारतो. खरं तर गप्पांच्या ओघामध्ये जे काही कळतं आणि त्याच्यावरनं एकावरनं दुसऱ्या गोष्टीकडे आपल्याला जाता येतं. आणि एक ऑफिशियल लायसन्स मिळालेला असतो जरा प्रश्न विचारण्याचा. तर त्याबद्दल मला फक्त असं म्हणजे मजा येते. पण तू म्हटलंस तसं थोडंसं नर्वस होते मी पहिल्यांदा जेव्हा मी म्हटलं आपल्याला मुलाखत वगैरे घ्यायची की काय. पण नंतर मी माझ्या मनाशी ठरवलं की आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप हे जोडी तुझी माझी आहे. तर जशी आमची जोडी आहे तशी समोर आमच्या बसलेली जी जोडी आहे ती पण लाडकी जोडी आहे आपल्या महाराष्ट्राची, ती असणार आहे. आणि त्याच्यातलं कदाचित लोकांना फक्त एक अर्धा भाग माहिती असेल, बायको किंवा नवरा सेलिब्रिटी असेल, त्याच्याबरोबर त्याच्या मागे जे त्याच्या बरोबरीने चालणारे जे व्यक्तिमत्व असेल बायको किंवा नवऱ्याचं, ते फार लोकांना माहिती नसेल. मग त्यांचा संसार कसा असेल हे बेसिकली त्यांच्या संसाराबद्दलच्या गप्पा टप्पा आहेत. आणि संसाराबरोबर एकमेकांची कम्पॅटिबिलिटी, एकमेकांना दिलेला आधार, तो फार महत्वाचा असतो. त्याबद्दलच्या या गप्पा आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला काय उत्तर मिळणार आहे हे आम्हाला माहित नाही आहे. तर त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही प्रश्न आमचे बाकीचे विचारत जातो. आणि अर्थात आम्ही जितकं काय म्हणतात त्याला घरगुती वातावरण निर्माण करू शकतो तितकं आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि फॉर इन्स्टन्स तुम्हाला ऐकून हे खूप बरं वाटेल की मुलाखत किंवा आपण एक इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणू शकतो तो आपण नेहमी जेव्हा देत असताना आपल्याला सतत माहिती असतं की बाबा कॅमेरा आहे, शूटिंग होती आहे, तर त्याचं एक भान आपल्याला आपल्या डोक्यात असतं. पण इथं आमच्या घरी येणारे पाहुणे, आमच्या घराचा सेट आहे म्हणून आम्ही त्याला घर म्हणतो, तर त्या घरात आमच्या येणारे जे पाहुणे आहेत ते पहिल्या 5 ते 7 मिनिटात हे विसरून जातात की ती शूटिंग चालू आहे. मांडण्यासाठी 2 बाजू असायला लागतात. आमच्याकडे दुसरी बाजूच नाही, एक बाजू तिची, दुसरी चुकीची. तो ना स्वतःला कृष्ण म्हणवतो, त्याला दुधाचा कुठलाही प्रकार त्याला आवडत नाही आणि हा कृष्ण म्हणे. तुम्ही काय भांडण लावायचं ठरवलंय का? तुमच्या दोघांमधले इतके वर्षांचे जे अनुभव आहेत, म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले किंवा तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्याच एकूण दैनंदिन जीवनातले जे आयुष्यातले अनुभव असतील ते तुम्हाला असे अनुभव पण अगदी सगळे तसे सगळे काही नाही, बघून बरं वाटतं, लोकांची बोलून बरं वाटतं. वी आर नॉट द ओनली वन्स. माहिती आहे आता घरोघरी मातीच्याच चुली असतात. त्याच्यामुळे कधी नेहमी मला बरेच वेळा असं जाणवलं, अरे हे आपल्याकडे पण असंच होतं. हे माझ्या सुप्रियाची एक कॉमेंट मला खूप आवडते, जी मोस्टली तशी येते की अहो मला ते एकदम आरशात बघितल्यासारखं वाटतंय.
तयारी तुम्ही अशी काही खास करता, जशी आपण परीक्षेची तयारी करतो किंवा प्रश्नांची, किंवा त्या कपलला समजून घेणं पण तितकंच महत्वाचं असतं? इनफॅक्ट खूप रिलॅक्स व्हायला पाहिजे अशा ह्याला, कारण त्यांना मुळात रिलॅक्स करायचं असेल तर स्वतःला, कारण बरेच वेळा ते पहिल्यांदा आलेले आहेत. म्हणजे त्या दोघांपैकी एखादी सेलिब्रिटी असली तरी दुसरी सेलिब्रिटीनी अजून कॅमेरा पण असं पण आहेत की फेस नाही केलेलं, म्हणजे कपल ऑफ देम. तर त्यावेळेला उलट आम्हीच इतके रिलॅक्स पाहिजे, आणि असं उगाच खोचकपणा किंवा आगाऊपणा पण करायचा नाहीये मला त्यांच्याबरोबर. पण मला तुम्ही करता असं अजिबात म्हणणं नाही आमचं, पण आम्ही विचारपूर्वक कुठलेही असा प्रकार तिथे आमच्याकडनं कधीच होत नाही ज्याच्यानी आमचे पाहुणे अनकम्फर्टेबल होतील किंवा ऑकवर्ड. आपण अशाच गप्पा तुमच्याशी सुरू ठेवणार आहोत, खास करून आतापर्यंत जे तुमचे जे एपिसोड्स झालेले आहेत त्याच्याविषयी आणखीन देखील जाणून घ्यायचे आहेत. खास करून काही गमती शमती आहेत का त्या त्यांच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. पण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाण्याआधी तुमच्या दोघांपैकी कोणाकडून तरी एक उखाणा जरूर हवाय. तो कोण घेणार आहे? कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो झुक गया आसमां भी इश्क मेरा रंग लाया, सुप्रिया. एक सडनली माझा जर तिला ऑल ऑफ अ सडन सुप्रियाला एक SMS जातो काही कारण नसताना की आय लव्ह यू. सपोज मी केला तसं मी करतोही कधी कधी, पण अनएक्सपेक्टेडली तिला जेव्हा जो मिळतो तेव्हा आय कॅन सी हर स्माइलिंग, जरी मी खूप लांब बसलो तिच्या तरी. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की खास करून काही सेटवरच्या गमती जमती आहेत का त्या देखील त्यांच्याशी आपण शेअर करणार आहोत. की जेव्हा मुलाखत आपण घेतो, जेव्हा तुम्ही गप्पा पण मारताय, कधी कधी डोळ्यात पाणी आलं असेल, कधी कधी तुम्ही मनमुराद हसला असाल, तर अशा काही गमती किंवा अशा काही आठवणी आत्ताच जे काही लेटेस्ट तुमचे रेकॉर्डिंग झालेले आहे त्याच्यामध्ये प्लेंटी. म्हणजे आता तुम्ही ज्या ज्या गोष्टी आता म्हणाल्यात ना, त्या सगळ्या गोष्टी आमच्या या पहिल्या स्केड्यूलमध्ये घडलेल्या आहेत, आणि त्यातल्या काही अशा व्हॅल्युएबल मोमेंट्स ज्याला आपण म्हणतो ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. उदाहरणच फक्त द्यायचं झालं तर आमच्या घरात भुजबळ साहेबांच्या बरोबर नानी आल्या. नानी ह्या भुजबळ साहेबांच्या ह्या समारंभातही जात नाहीत. त्यांना कॅमेरा, शूटिंग, लोक यांच्याशी ते आपलं घर, त्यांचं कुटुंब, त्यांचा संसार, त्याच्यातच त्या खुश आहेत, देवधर्म करतात, आणि परमेश्वराचा आशीर्वादही त्यांना आहे. पण कॅमेरा आणि शूटिंगला फिल्म सिटी किंवा स्टुडिओ, सॉरी, हे त्यांचं काम नाही. मग आम्ही त्यांच्याशी बोललो, प्रयत्न केला, आणि त्यांना जेव्हा एक गोष्ट अशी कळली की त्यांना आधी वाटत होतं की फक्त मीच मुलाखत घेणार आहे, त्यांना जेव्हा कळलं की सुप्रिया सुद्धा आहे आणि नवरा बायको मिळून नवरा बायकोची मुलाखत किंवा गप्पा मारणार आहोत, त्या क्षणाला त्या हो म्हणाल्या. आणि चक्क त्या स्टेजवरती, म्हणजे त्या सेटवरती येऊन किंवा घरात आमच्या येऊन बसल्यानंतर चक्क त्या बाईंनी उखाणा घेतला हो. आणि ती मोमेंट, म्हणजे त्या उखाणा घेत असताना माझं लक्ष भुजबळ साहेबांच्याकडे होतं. त्यांच्या डोळ्यात मला ती चमक दिसली जी बहुतेक त्यांच्या लग्नाच्या वेळेला त्यांच्या डोळ्यात आली असावी. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे तुम्ही मागं जाता ना पटकन, तसं पाहायला गेलं तर लोक काही लोक म्हणतात की मागे वळून कधी पाहू नये. फाईन, मागे वळून पाहू नये, पण मागच्या काही आठवणी जर आपल्याला आल्या आणि त्या आपल्याला जर सुखद करून गेल्या तर त्यात वाईट काय? ती जादू किंवा तो स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो ती या कार्यक्रमात आहे. आणि एक फ्रँकली म्हणजे मी आणि सुप्रिया आम्ही दोघंही हे सांगू शकतो अगदी उघड मनाने की हे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की ही पण जादू या कार्यक्रमात असू शकेल किंवा या भेटीत असू शकेल. आणि आम्ही जेव्हा शूटिंग करायला सुरुवात केली तेव्हाच आम्हाला त्याचा प्रत्यय मिळाला, आणि त्यामुळे आम्ही रिअलाइज केलं एकमेकांना की अरे कमाल आहे, ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत, या आम्ही कधी गृहीतच धरल्या नव्हत्या. आम्ही कधी कधी पिक्चर बनवतो, त्यातला एखादा सीन प्रेक्षकांना इतका जास्त आवडतो, ते कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो की इतकं तर आवडेल असं आम्हाला पण वाटलं नव्हतं, पण तो त्यांनी लोकांनी डोक्यावर घेतला. तर शेवटी काय असतं की प्रेक्षक त्या छोट्या मोमेंटला किती मोठं समजून आपलंसं करतात, आपल्या मनात एक जागा देतात त्याला, त्यावर सगळं अवलंबून असतो. आम्ही दोघंही आज महाराष्ट्राचं लाडकं जोडपं मानलं जातो,
करेक्ट आहे. आम्ही लग्न करताना असा विचार केला होता का की आता पुढे जाऊन आपल्याला लाडकं जोडपं व्हायचंय? हा खरं तर हा आशीर्वाद आम्हाला म्हणजे खरंच आम्हाला हा आशीर्वाद वाटतो की एवढं लोक भरभरून प्रेम करतात आणि ह्यांच्यावरती तर करतच होती, त्यांच्या जोडीने मलाही तो आशीर्वाद मिळाला. मग ही जी गंमत हे जे म्हणालेत ना की आम्हाला कुठे माहिती होतं त्यावेळेला, हे चलते चलते सगळं कळतं ना, तर तसंच आम्हाला हे करता करता त्याच्यातल्या सगळ्या मजा कळतात. आणि त्या इनफॅक्ट त्या जोडप्याला पण कळतं करता करता, त्यांना पण काहीतरी असं वाटतं की अरे आपण किती मजा केली, किंवा एकमेकांना आपण परत इतक्या वर्षांनी एवढ्या बिझी लाईफमध्ये आपण इतक्या वर्षांनी परत अशा गप्पा मारल्या, आठवणींना उजाळा दिला, विच इज रिअली ग्रेट. आय माझं भाषण कधी टीव्हीवर येत असले तर तिचं आपलं ते चालतं, सास कधी भाऊ ती भाऊ कधी सास. इंजिनिअरिंगचा नोकरी चांगला नोकरी होती, पण मी हिला विचारला की ट्राय करू का म्युझिकमध्ये. सेट लाख करोड इंजिनियर होणार, फक्त एकच शंकर महादेवन असणार. म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही जेव्हा सगळ्यांशी गप्पा मारता आहात तेव्हा तुम्हाला देखील एक समृद्ध करणारा हा एक अनुभव आहे. आणि खास करून जेव्हा यांच्यासारखं एक बिझी जोडपं जेव्हा असतं, तुम्हाला दोघांना एक प्रश्न अशासाठी आहे की हा तुमच्यासाठी पण एक क्वालिटी टाईम असेल, कारण तुम्हाला दोघांना एकीकडे तयारी पण करायची असते आणि तुम्हाला वेळ पण कदाचित मिळत असेल. तो एक अनुभव सेटवरचा पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत असताना तो तुम्हा दोघांसाठी कसा होता? एक तर आम्ही वेगळ्या भूमिकेत नाही आहोत, आम्ही नवरा बायको आहोत. कळलं की नाही? जे आम्ही नचबलियेला सुद्धा होतो तो एक काळ आम्हाला मिळाला होता एकमेकांबरोबर घालवण्याकरता किंवा एकमेकांची साथ देण्याकरता. तसंच काहीतरी आम्ही पुन्हा एकदा, तेव्हा पण स्टार होतं, आताही स्टार आहे, आणि आम्ही दोघंही एकत्र आहोत आणि आम्हाला खरंच खूप मजा येते एकत्र हे करताना. आम्ही आतापर्यंत एकत्र केलेलं काम लोकांना नक्कीच खूप आवडलेलं आहे, कारण ते आम्ही मनापासून करतो. नवरा बायको असल्यामुळे कदाचित मतभेद होत असतील, पण ते घरात घराच्या बाहेर आम्ही जेव्हा काम करायला उतरतो तेव्हा आम्ही एकमेकांची साथ देतो, एकमेकांना मदत करतो. तर तशाच प्रकारे आम्ही हे करत आहोत आणि आम्हाला खूपच मजा आली. एक म्हणजे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की निखिल वागळे आणि मीना कर्णी, नवरा बायको, त्यांची आम्ही जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्याशी जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा त्या संपल्यानंतर बाहेर आल्यानंतर सुप्रिया मला निखिलनी सांगितलं की सचिन, मी आणि मीनानी दोघांनी एकमेकांना रिडिस्कवर केलंय आज. ही खूप मोठी गोष्ट होती माझ्याकरता. कळलं? कदाचित तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल मी काय सांगण्याचा प्रयत्न करत होते. की त्या भेटीमध्ये निखिलनी मला असं वाटतं आयुष्यात पहिल्यांदा मीनाला काहीतरी सांगितलं, आमच्या समोर ऑन कॅमेरा सांगितलं, जे मीना एक्सपेक्ट सुद्धा करत नव्हती की हा कधी हे बोलेल म्हणून, पण तो बोलला. ती किती मोठी गोष्ट आहे, कारण शेवटी इतक्या वर्षांनंतर लग्नाच्या एक सडनली माझा जर तिला ऑल ऑफ अ सडन सुप्रियाला एक SMS जातो काही कारण नसताना की आय लव्ह यू. सपोज मी केला तसं मी करतोही कधी कधी, पण अनएक्सपेक्टेडली तिला जेव्हा तो मिळतो तेव्हा आय कॅन सी हर स्माइलिंग, जरी मी खूप लांब बसलो तिच्या तरी. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ असं मला वाटतं. आपण एकत्र आहोत, संसार करत आहोत, आम्हाला बाळ आहे, इतरांना अनेक मुलं असतात, एक असलं काय 10 असले काय, मुलं आहेत. पण ह्या सगळ्याच्यातनं आपण बायका विशेषतः फार बिझी होतात, घर मुलं ह्याच्यामध्ये खूप बिझी होतात. नवऱ्याला द्यायला त्यांना वेळ कमी असतो, मग नवरा त्याच्यात कुठेतरी बिझी असतो, त्यामुळे नवऱ्याला बायकोला द्यायला वेळ कमी असतो. पण तरी सुद्धा ते बॉन्डिंग जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे आणि आज त्याची खूप जास्त गरज आहे असं मला वाटतं. याचवर तुम्हाला काय म्हणायचं का? जसं आपण म्हणतोय की या सगळ्या बिझी लाईफमध्ये बॉन्डिंगची जरूर गरज आहे. सुप्रियांना विचारत त्यांना काय वाटतं? नाही, अर्थातच कुठल्याही गोष्टीमध्ये बॉन्डिंग म्हणजे एकमेकांची साथ, एकमेकांना हातात हात घालून आणि कुठल्याही प्रसंगाला तोंड देताना तुम्ही एकत्र असता, तर ही गरज आहेच. आणि हे जे बंध आहेत हे खूप नाजूकही असतात पण तितकेच ते घट्टही असतात. सो डेफिनेटली ह्या बंधांवरती सुद्धा आमच्याकडे आमच्या कार्यक्रमात किंवा आमच्या गप्पांमध्ये खूप स्थान आहे की काय गोष्टी आहेत की ज्या एकमेकांना घट्ट बांधतात, काय गोष्टी आहेत ज्याच्यामधनं ते बंध अजून स्ट्रॉंग होतात. सो हे सगळ्या लोकांना आता लवकरच बघायला मिळणार आहे. आपण याबद्दल पुढेही बोलणार आहोत. आम्हाला भरपूर प्रश्न विचारणार आहेत आणि आम्ही त्यांची उत्तरे देणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात आपल्याला माहिती आहे ही नामवंत जोडी आहे, त्यांना पटकन पळायचं पण आहे पुढचे काय काय इंटरव्ह्यूज घेण्यासाठी, पण आपण विचारणार आहोत त्यांना आवडलेला सिनेमा, नाटक आणि पुस्तक कोणकोणतं आहे. सुरुवात करणार आहोत आपण सुप्रियाजींपासून. सुप्रिया, नाटक, सिनेमा, पुस्तक काय काय आवडतं? खरं तर यांना आवडणारी सांगितली तरी चालेल, सो दॅट आपण क्रॉस चेक करू शकतो. नाही, खरं तर मला एक आवडलेला सिनेमा एक खूप पर्सनल कारणासाठी खूप काही सरप्रायझिंग उत्तर देणार नाही आहे. माझ्या लेकीचा एकुलती एक हा सिनेमा मला इतक्यात पाहिलेल्या सिनेमांमध्ये माझ्या लेकीसाठी खूप आवडला. मी तिच्या खरंच प्रेमात पडले, तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडले. सो एकुलती एक मला आवडलेला सिनेमा. मला आवडलेलं पुस्तक हाच माझा मार्ग. कारण फक्त माहिती होतं की काय चाललंय ह्यांचं, त्यांचे अनुभव मी त्यांना पहिल्यापासून म्हणत होते. एवढं बारीक बारीक सगळं लक्षात आहे, तर कळायला पाहिजे. गप्पांच्या मैफिली अशा रंगायच्या, त्याच्यात सगळे हे अनुभव यायचे. त्याच्यामुळे मला पुस्तक ते पाठ आहे. शब्दांकन फक्त केलेलं, म्हणजे खरं तर आमच्यातलं गुपित हे असं आहे की माझं अजून पूर्ण अगदी असं फॉर्मली वाचून झालेलंच नाही आहे, पण सगळं माहिती आहे, इत्थंभूत हकीकत आहे. सचिन, आवडतं सिनेमा, पुस्तक किंवा काय, किंवा शेअरिंग मधला एखादा अनुभव किंवा एखादा सिनेमा? सिनेमा म्हटलं तुम्ही तर माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेला सिनेमा, ज्याची आठवण मी कधीही विसरणार नाही आणि ज्या चित्रपटातनं मला भरपूर शिकता आलं आणि पाहताना पण तेवढीच मजा आली, तो सिनेमा म्हणजे शोले. माझ्या आयुष्यातला सर्वात आवडता सिनेमा. आणि पुस्तक जर तुम्ही म्हणालात तर पुस्तक मी हाच माझा मार्ग म्हणणार नाही, कारण ते मी स्वतः लिहिलेलं आहे, तर त्यामुळे मला मेरा बनता नहीं है वो बोलना उस किताब के बारे में. पण हां, नागपूरचं एक पब्लिकेशन आहे आईनाए गझल नावाचं. तर ते पुस्तक म्हणजे काय, पुस्तक म्हणजे पुस्तक. ते कादंबरी असो किंवा काहीही वेगळं असो, कविता संग्रह असो किंवा काहीही असो, पुस्तक हे पुस्तक असतं. तर तसं आईनाए गझल हे उर्दूची डिक्शनरी आहे देवनागरीमधली, आणि ती मला प्रचंड आवडते. इतकी की रोज रात्री 1 वाजलेला असला तरी सुद्धा, मी झोपलेले असले तरी सुद्धा ते लाईट लावणार, खडखड करणार, तिला डिस्टर्ब न करता काही नाही, बेड लॅम्प. मला डिस्टर्ब होतो लावणार. त्याच्यानंतर खुडखुड आवाज, म्हणजे मला कळलं की आता काहीतरी पुस्तक निघालं. बरं, पुस्तक फक्त नाही, चष्मा, साग्र संगीचं काय चष्मा, आणि कधी कधी एक डिक्शनरी सुद्धा. पण हे सगळं बघताना मी जराही चॅचू करत नाही. मी चुपचाप अशी झोपलेली किंवा झोपल्याचं नाटक किंवा झोपण्याचा प्रयत्न करत असते. ह्याचं कारण एवढंच आहे, कारण मला त्यांची ती शिद्दत इतकी आवडते ना की ते रात्री झोपताना सुद्धा त्यांचं ते आवडतं पुस्तक घेऊन कधीतरी मध्येच एक वा ऐकू येतं, एखादा शब्द अडकलेला असेल, रात्री 1 वाजता सुद्धा ते माझ्या मते 1-2-3 गजला तरी त्याच्यातला वाचत असतील आणि झोपत असतील. सो आय नो की हे त्यांनी खरं उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्ही उल्लेख केलाच आहे म्हणून कार्यक्रमाची शेवट खरं तर मी सुप्रियांना सांगणार होते, पण आता गझलचा विषय निघालेला आहे. मला वाटतं पण सचिन, तुमच्या एखाद्या त्याच पुस्तकातल्या चालेल. नाही, त्यांना खूप माहिती आहे तशा गझला, आणि ते कधी कधी स्वतःही लिहितात. त्यांना मी म्हटलंय की त्यांचं दुसरं एक छोटीशी पुस्तिका का असे ना ती, पण त्यांनी स्वतः लिहिलेल्या गझल्स किंवा काय शेर असतील तर ते त्यांनी लिहावेत. आणि त्याच्यापैकीच एखादा जर का तुम्हाला आता आठवत असेल तुम्ही स्वतः लिहिलेला. माझं लिहिलेलं जे आहे ते त्याला मी अजूनपर्यंत चाल दिलेली नाही, त्यामुळे मी गाऊ नाही शकणार. तुम्ही म्हणत असाल तर म्हणून दाखवतो. खुद को पढ़ता हूँ छोड़ देता हूँ, खुद को पढ़ता हूँ छोड़ देता हूँ, एक वर्क रोज मोड़ देता हूँ. इस कदर जख्म है निगाहों में, इस कदर जख्म है निगाहों में, रोज़ी का आईना तोड़ देता हूँ. मैं पुजारी बरसते फूलों का, मैं पुजारी बरसते फूलों का, छू के शाखों को छोड़ देता हूँ. कांपते होंठ भीगती पलकें, कांपते होंठ भीगती पलकें, बात अधूरी ही छोड़ देता हूँ.